अध्यक्ष जयंत पाटील पिछाडीवर आहेत तर नाना पटोलेंकडे खूपच नॅरो मार्जिन दिसतंय. एक छोटी प्रतिक्रिया. नाही, मला असं दिसतंय की जी भाजपची सुनामी आहे तर त्यामध्ये आता म्हणजे विरोधी पक्षाचं अधिकृत नेतेपद या तिन्ही पक्षांना मिळणार नाही आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होईल की अधिकृत विरोधी पक्ष नाही. म्हणजे भाजपला आणि सगळ्यांनाच चकवणारे असे आणि खूप आश्चर्याचा धक्का देणारे असे हे जे आकडे आलेत 131 म्हणजे या खेपेला स्ट्राईक रेट जर बघितलं तर तिन्ही पक्षांमध्ये कॉम्पिटिशन असेल की 55 पैकी 35 जागा, 86 पैकी 56 जागा आणि 148 154 पैकी 131 जागा. त्यामुळं त्या अर्थानं आता स्ट्राईक रेट पण तो काहीच्या काही असा स्ट्राईक रेट तिन्ही पक्षांचा झालाय आणि त्यामुळं आपल्याला जागोजागी सगळे दिग्गज मातब्बर विरोधी नेते खूप पिछाडीवर किंवा थोड्या पिछाडीवर पडतानाचं आत्ताचं चित्र आहे. त्यामुळं अधिकृत विरोधी पक्ष नेतेपद नाही असं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कदाचित पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे. मला वाटतं सकाळी राजीव तुम्ही एक प्रश्न सगळ्यांना विचारला होता, तो म्हणजे ह्या निवडणुकीचे जायंट किलर कोण ठरणार. तर असं दिसतंय असंख्य जायंट किलर्स या निवडणुकीमध्ये होतील, कारण जी नेते मंडळी पिछाडीवर गेली आहे ती सगळी मातब्बर नेते आहेत. फेऱ्या बऱ्याच उरल्या आहेत. हे चित्र बदलू शकतं पण उत्तर ते असू शकतं. पण मला वाटतं आपण आत्ता जे बोललात ते विधानसभेत जर विरोधी पक्ष नेता नसेल तरची परिस्थिती मला वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. पुढची आपण कमेंट घेऊया पण त्यापूर्वी एक अपडेट. प्रज्ञा, एक महत्त्वाची अपडेट अशी आली की नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री पदावरती दावा केलेला आहे. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री पदावरचा दावा आपल्याला जोरकसपणे होताना दिसतोय. तर बारामतीमध्ये अजित पवार आघाडीवर आहेत. आंबेगावमध्ये 13व्या फेरी अखेर वळसे पाटील 4200 मतांनी आघाडीवर आहेत. मुलुंडमध्ये भाजपचे मिहीर कोटेचा 7000 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस 12000 मतांनी आघाडीवर आहेत. तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे नाना पटोलेंकडे साकोलीमध्ये अत्यंत कमी मार्जिन नॅरो मार्जिन असल्याचं आपल्याला दिसतंय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी अपेक्षा नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. अश्विन, खरं त्याच्यामुळे आधी भाजपाचे प्रवीण दरेकर म्हणाले होते की मला वाटतंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, आमच्या जागा जास्त आहेत, आमचाच मुख्यमंत्री होईल. तर तिकडे आता शिवसेनेकडनं देखील दावा होतोय. नरेश म्हस्के म्हणतात एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं. त्यामुळे एकीकडे ही वक्तव्य येतात, दुसरीकडे अनेक दिग्गज जसं आपण मगाशी बोललो जे पिछाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत, रोहित पवार पिछाडीवर आहेत आणि अनेक मोठे नेते. आता जयंत पाटील देखील पिछाडीवर गेलेले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर जात असताना इकडे आता मुख्यमंत्री पदाची रेस ही पुन्हा एकदा सुरू होताना बघायला मिळते. म्हणजे जास्त जागा निवडून आल्याचा आनंद महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोच आहे, पण त्याच्यासोबतच मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून काहीशी रस्सीखेच आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळते. अश्विन, एक छोटी कमेंट आपण घेऊया तालपाटक सरांची. कमेंट म्हणजे गमतीशीरच कमेंट आहे. प्रसिद्ध राजकीय वात्रटिकाकार फुटाणे जे आहेत रामदास फुटाणे त्यांची एक वात्रटिका वाचून दाखवतो इथे. इकडे काय तिकडे काय मंडपात गोपाळकाला आहे, 3-3 बाशिंग एकच वरमाला आहे. उद्याचं सांगता येत नाही, सगळंच विपरीत असेल, कदाचित गोलवर बँडवाला दिसेल. त्यामुळे काय होईल काय सांगता येत नाही. जरी ती कालपर्यंतची वात्रटिका खरी असली तरी आज सगळं स्पष्ट आहे. इकडे काय तिकडे काय कुठलाही गोंधळ नाही. 132 जागा भाजपच्या स्पष्ट दिसत आहेत. पण 2.5 वर्ष 2 मुख्यमंत्री नाही, दावे करू तर दाव्याचं काही अडचण नाही. पण आता भारतीय जनता पार्टीची सुनामी महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री होईल त्याला ठरेल थोड्या दिवसामध्ये. केशवराव, तुम्हाला असं वाटतंय का आत्ता मनामध्ये आतून की अरे आपण 148 अधिक 4 152 लढल्या, आणखीन एक 10-20 लढवलो असतो तर मग तर सगळं 144च होऊन गेलं असतं. 144 झालंच आहे ना त्याच्यामध्ये, त्यात काय अडचण आहे. पण आम्ही महायुती मांडणारे लोक आहोत, त्यामुळे महायुतीचे नेते एकत्र बसतील आणि मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवेल. काश और 10 जागा लढते. महायुतीचे नियम, महायुतीचे संकेत हे पाळण्याची भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही असंही 144 होऊ शकलो असलो तरी आम्ही महायुती म्हणून चर्चा करून निर्णय करू. एक छोटी कमेंट अमोल मिटकरींची घेते. जागा पाहिल्या तर 131 भाजपकडे आहेत, 55 शिंदे गटाकडे आहेत. अजित पवारांना सोबत न घेताही सरकार स्थापन होऊ शकतं असा अंदाज आहे. शेवटचे आकडे येऊ द्या. आता हे कल चालू आहेत, किती फेऱ्या बाकी आहेत आम्हाला माहित आहे. 35च्या वर आमचा आकडा जाणार आहे आणि महायुतीचं सरकार तर बनताना दिसतं, हे चित्र अगदी स्पष्ट आहे. पण आम्ही जो काल अंदाज केला की 40 ते 45च्या दरम्यान आमच्या जागा येतील,
आणि जसं आता राजीव सरांनी सांगितलं की जसं यांना वाटत होतं की आम्ही अधिक जागा लढवल्या असत्या तर वन हँड आमची. नाही, पण अजित पवार सोबत येण्याने पांचजन्यमधून वगैरे पण नाराजी व्यक्त केली होती. अजितदादा महायुतीच्या सोबत आहेत, ते कुठंच जाणार नाहीत आणि इकडे जाऊनही काही अर्थ नाही ना आता. तुम्ही किती जरी उलटसुलट गणित लावायचा प्रयत्न केलात हे असं झालं तर तसं होईल, तरी सुद्धा महायुती घट्ट आहे, महायुती एकत्रितच असेल आणि महायुती एकत्रित सरकार स्थापन करेल. महेश तपासेंना माझा प्रश्न आहे, एकंदरीत लोकसभेचा स्ट्राईक रेट बघितल्यानंतर आणि आत्ताचा सगळा प्रचार बघितल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाला एवढे कमी जागा मिळतील असं वाटलं नव्हतं. तुमचं काय आकलन होतं? नक्कीच आता जो आकडे येतात ते फार धक्कादायक. आम्हालाही अशी अपेक्षा नव्हती की अशा प्रकारचे आकडे येतील. लोकसभेनंतर आम्ही लोकसभेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला, त्याचे मुद्दे ज्वलंत होते आणि त्याच्यानंतर बराच ग्राउंड मला वाटतं महायुतीने कव्हर केला आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु हा निकाल आजही मला म्हणजे न पचनी पडण्यासारखं आहे, कारण ग्रासरूट लेवलला आम्ही सभा घेतल्या, आमच्या नेत्यांच्या सभा झाल्या, महाविकास आघाडीच्या सभा झाल्या, त्याच्यातनं ज्या काही गोष्टी दिसत होत्या त्या अशा पद्धतीने एवढं खराब चित्र असेल असं मला कधीच वाटलं नाही. परंतु ठीक आहे, आता राजकारणामध्ये आणि सत्ताकरणामध्ये हार जीत होत असते. बघू आता पुढे काय होतं. आघाडी कायम राहील का याच्यानंतर? आघाडीमध्ये बिघाडी होण्याचं काय कारणच नाही ना, कारण सर्वजण भाजपच्या तंत्रयुद्धाला दुखी होऊन झालेले आहेत. जागा वाटपातलं नाट्य सगळ्यांनी पाहिलं होतं. जागा वाटपातलं नाट्य चालूच असतं. आमच्यापेक्षा जागा वाटपाचं नाटक त्या ठिकाणी महायुतीमध्ये झालं. परंतु ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी मान्य करायला पाहिजे. आज समोर जे आकडे येत आहेत हे आहेत, पण हे माझ्या मनाला जरी पटत नसले तरी हे वस्तुस्थिती दर्शवत आहेत आणि ठीक आहे, त्याच्यातनं काय बोध घ्यायचा तर भविष्यात आम्ही घेऊ. मृणालिनी, त्यांची एक कमेंट. महाराष्ट्रात 5 वर्षांपूर्वी जे विधानसभांचे निकाल लागले होते याच न्यूज रूम मधून एक महत्त्वाची अपडेट येते मृणालिनी, तुमच्याकडे येते. उद्धव ठाकरे आमच्या सोबत आल्यास त्यांचं स्वागत आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी याआधी सुद्धा अशा आशयाची वक्तव्य केलेली आहेत आणि उद्धव ठाकरे आमच्या सोबत आल्यास त्यांचं स्वागत असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. दादा, जर वेळ पडली आणि उद्धव ठाकरे सोबत आले तर भाजप सोबत घेतील का? महायुती त्यांना सोबत घेईल? त्याच्याशी बोलताना समोर स्क्रीनवर महायुती 222 दाखवत असताना आणि महाविकास आघाडी 56 दाखवत असताना इतर 10 मधले किमान 7 महायुतीबरोबर येणार आहेत, म्हणजे 229 झाले असताना उद्धवजी येणं हा महायुतीच्या बाजूने होणाऱ्या प्रयत्नाचा भाग असूच शकत नाही, कारण कमीच पडत नाहीये. पण उद्धवजींच्या बाजूने जर पहल झाली, पुढाकार झाला किंवा मला आता बस झालं हे सगळं जाणवलं की हे माझं नॅचरल जग नाही आहे, त्याचा निर्णय आमचं शीर्ष नेतृत्व करेल. म्हणजे जर ते आले पुढे तर भाजप देखील त्यांचा हा म्हणजे जर पुढे आले त्याचा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करेल. पण स्वागत असेल त्यांना हे असं आहे की तुमच्या अर्थाने, म्हणजे अर्थात ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय थोडंसं पॉझिटिव्ह दिसताय तुम्ही. नाही, हे बघा 19ला